नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत येथे आज दुपारी 4 वाजता शरद पवारांची जाहीर सभा. पवारांच्या उपस्थितीत नामदेव ताकवणे यांचा पक्षप्रवेश होणार. नागपुरात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची पत्रकार परिषद. सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेत पार पडणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा. अजित पवार विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आज पुण्यातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर. तालुक्यातील गावांना भेटी देऊन छोटेखानी सभा घेत गावातील नागरिकांशी संवाद साधणार. राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर बैठक. समन्वयक समितीची घोषणा होण्याची शक्यता. साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. शरद पवारांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार. माळशिरसचे भाजप नेते उत्तम जानकर आज अमित शहांची भेट घेणार. सकाळी 10 वाजता फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर उत्तम जानकर दुपारनंतर दिल्लीत दाखल होणार. पुण्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे आज शरद पवार गटात प्रवेश करणार. शरद पवारांच्या दौंडच्या यवतमधील सभेत पक्षप्रवेश होणार. सांगलीचे महायुतीचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीचा मेळावा. काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष. आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार राजू शेट्टींची माहिती. हातकणंगलेत महाविकास आघाडी, महायुती आणि राजू शेट्टी अशी तिरंगी लढत रंगणार. कोल्हापुरातून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने आज उमेदवारी अर्ज भरणार. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार. उद्धव ठाकरे 20 एप्रिलपासून पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघातील मित्रपक्षांच्या प्रचारात. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी ठाकरे सभा घेणार. गोंदियाच्या आमगावात उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रचार सभा संपन्न. मोदींचे हात आणखी मजबूत करण्यासाठी अशोक नेते यांना निवडून देण्याचं आवाहन. पुण्याच्या भोरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याला मोठा प्रतिसाद. मेळाव्यादरम्यान शिवसेना उपनेते सचिन अहिर आणि सुप्रिया सुळे यांनी केलं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. एकत्र येऊन काम करण्याचा सल्ला. धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश. माढा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहितेंना उमेदवारी. राज्यातल्या 10 जागांवर राष्ट्रवादीची तुतारी वाजेल. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. 6 जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं तर विधानसभा लढवणार. विधानसभा लढवण्यावर जरांगेंची भूमिका. तर मराठ्यांना आरक्षण न दिल्यास 4 जून नंतर उपोषणाला बसणार. जरांगेंचा इशारा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टरच्या मागणीत 40% वाढ. चार्टर्ड विमानं आणि हेलिकॉप्टर पुरवणाऱ्या व्यावसायिकांना 15 ते 20% अधिक उत्पन्नाची अपेक्षा. गोखले पूल आणि बर्फीवाला पूल जोडणीला सुरुवात. 3 महिन्यात काम पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न. महाराष्ट्रासह देशातील 11 राज्यांमध्ये उन्हाचा पारा वाढणार. हवामान खात्याचा इशारा. बीएमसीने सर्व रुग्णालयांमध्ये 2 बेड असलेले शीतकक्ष उभारले. जायकवाडी धरणात फक्त 16% पाणीसाठा. धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव. तर संभाजीनगरमधील नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील बहुतांश गावात भीषण पाणी टंचाई. राजकीय पुढारी लोकसभेच्या प्रचारात दंग असल्यानं दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेकडे दुर्लक्ष. धुळे जिल्ह्यात दुष्काळाचं सावट. 5 गावांना टँकरनं पाणी पुरवठा तर 85 गावातील विहिरी अधिग्रहित. तापी नदीच्या पाण्याचा वापर होत नसल्यानं पाणी टंचाईचं संकट. धुळ्याच्या शिंदखेड तालुक्यातील 921 हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांना बागायती दुष्काळी अनुदान मिळणार. कमी क्षेत्रावरील नुकसानीचे अनुदान मंजूर केल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. मध्य रेल्वे प्रशासनाकडून टंचाईग्रस्त रेल्वे स्थानकांवर पाण्याची सुविधा मिळणार. प्रवाशांसाठी 434 स्थानकांवर 8093 नळ आणि 489 वॉटर कूलरची सुविधा उपलब्ध होणार. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे 30 गावातील शेतकऱ्यांना फटका. 287 शेतकऱ्यांच्या 205 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे सुरू. धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. 1800 एकर क्षेत्रावरील फळबागा आणि पिकांचं नुकसान. पंचनामे करण्याचं काम सुरू. केंद्र सरकार 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार. 90% कांद्याची खरेदी नाशिकच्या नाफेडमधून होणार. पुण्याच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात 90 ट्रक फळभाज्यांची आवक. बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर. पालेभाज्यांच्या दरात घट.
महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानची पुन्हा चौकशी 16 आणि 18 एप्रिलला हजेरी लावणार हायकोर्टाच्या निर्देशानुसार साहिल खानची 2 दिवस चौकशी होणार। ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरून 2 भावंडांना मारहाण उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मामाच्या घरी राहण्यास आलेल्या एका 16 वर्षीय मुलीच्या अपहरणाची शंका गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव मधील कणेरी केशोरी येथून मुलगी गायब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवड पालिकेत उपलेखा पालकांवर दंडात्मक कारवाई कामकाजात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत महेश निगडेंना 500 रुपयांचा दंड। मानखुर्दमध्ये भाजपच्या प्रचार रथावरील मोदींचं बॅनर अज्ञातांनी फाडलं बॅनर फाडल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी मानखुर्द पोलिसांकडून चौकशी सुरू। आमदार प्रतिभा धानोरकरांनी विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेतली चंद्रपुरातील माजरी गावात धार्मिक कार्यक्रमात नागरिकांना विषबाधा धानोरकरांकडून रुग्णांची विचारपूस। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धानोरा ताथोडे येथे ऑटोमोबाईल्स आणि वेल्डिंगच्या दुकानाला आग आगीत दोन्ही दुकानं जळून खाक लाखोंचं नुकसान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। नंदुरबारच्या अक्कलकुवा येथे प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या 37 कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघासाठी 140 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। लोकशाहीला बळकट करण्यासाठी 95 वर्षीय आजीचा पुढाकार यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी आजीने घरूनच बजावला मतदानाचा हक्क। नंदुरबारच्या तळोदा शहराला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळण्यासाठी जॅकवेलच्या कामाला गती तापी नदीच्या हातोडा पुलावरून शहराला होणार पाणी पुरवठा। मध्य रेल्वेकडून 92 अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय प्रवाशांना या उन्हाळी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवाहन। मुंबई पालिकेच्या क्षयरोग केंद्रावरील औषधांची अंतिम मुदत 30 एप्रिल क्षयरोगासाठी केवळ महिनाभर पुरेल इतकाच औषधांचा साठा। उरण पनवेल महामार्गाचा सिडकोच्या माध्यमातून रुंदीकरणाचा प्रस्ताव नवघर फाटा ते बोकडविरा पोलीस चौकीपर्यंत चौपदरी मार्ग होणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वरळीत आदित्य ठाकरेंनी ढोल वाजवला जयंतीच्या उत्सवात आदित्य ठाकरे सहभागी।